मी ही गोष्ट म्हणून नाही सांगत आहे, ही फक्त एक प्रवासात घडलेली घटना आहे. मागच्या महिन्यात माझ्या पर्सनल कामासाठी मी एकटीच निघाले होते. रात्रीची बस पकडली होती. रूट नेहमीचा होता आणि प्रवासही नेहमीचा होता. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळं मला विंडो सीट मिळाली आणि मी खिडकीजवळ बसली. फोन सायलेंटवर ठेवला, कानात इयरफोन्स घातले आणि डोळे अर्धवट मिटले. थोड्याच वेळात माझ्या शेजारी एक माणूस बसला. यात विशेष असं काही नाही आहे. माणूस साधा आणि शांत वाटला, पण एक गोष्ट मला जाणवली की तो बसल्यापासून त्याने एकदाही बाहेर पाहिलं नव्हतं. इवन तो माझी खिडकी उघडी होती, रस्ता दिसत होता, पण त्याची नजर सतत माझ्याच दिशेला होती हे मला जाणवत होतं. मी मुद्दाम फोनकडे पाहायला लागले. स्क्रीन स्क्रोल करत राहिले. काहीच रिॲक्ट केला नाही. 5-7 मिनिटांनी बस एका स्टॉपला थांबली. काही लोक उतरले. त्यात तो माणूसही उठला. त्यामुळं मला बरं वाटलं, पण तो उतरला नाही. तो थोडा पुढे गेला आणि पुन्हा माझ्याच मागच्या सीटवर बसला. आता तो माझ्या मागे होता आणि मला वियर्ड वाटलं की हा असं का वागला. पण मी स्वतःला समजावलं की काही कारण असेल किंवा त्याला जागा मिळाली असेल म्हणून तो मागे जाऊन बसला असेल. पण बस पुढे निघाल्यावर मला पुन्हा तेच जाणवलं की तो अजूनही बाहेर पाहत नव्हता, फक्त माझ्या हालचाली ऑब्झर्व करत होता. मी पाण्याची बाटली उघडली तर तो हलला. मी घड्याळ पाहिलं तर तो पुढे झुकला. मी फोन बंद केला त्यावेळेला तो मात्र स्थिर झाला, स्टेबल झाला. मी मुद्दाम बस स्टॉप येण्याआधीच उठून उभी राहिले आणि बस थांबताच मी उतरले देखील. त्यावेळी मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस बसमध्येच होता. तो उतरला नाही, पण बस निघाली होती. तेव्हा मला पहिल्यांदा खरंच एकदम स्ट्रेंज, विचित्र वाटलं, कारण मी उतरल्यावरही तो माझ्याचकडे पाहत होता, जसं कदाचित त्याला माहिती असेल की माझा प्रवास अजून संपलेला नाहीये असं मला वाटलं. मला शेवटपर्यंत अंदाज बांधता आला नाही की तो माझ्याचकडे का पाहत होता. बरं, त्याची नजर मला वियर्ड वाटली. जरी मी त्याच्याकडे पाहत नव्हते तरी ती मला जाणवत होती. म्हणून आजही मी त्या रूटवरून प्रवास करतीये. तीच बस असते, तेच स्टॉप येतात, पण प्रत्येक वेळी बसमध्ये बसताना मी पहिल्यांदा एकच गोष्ट पाहते की कोणी माझ्याकडे खूप शांतपणे पाहत तर नाही ना.